ही एक कमळीताई। ही गावावरून आपल्या पलीकडच्या अन्नपूर्णा एज्युकेशन इन्स्टिट्यूट मध्ये शिकण्याकरता आलेली आहे। आपल्या शाळेमध्ये होणाऱ्या झेंडावंदना करता येण्यासाठी तिने माझ्याकडे स्पेशल परमिशन मागितली। खरं तर अशा प्रकारे झेंडावंदनाला येण्यासाठी परमिशन मागितलेली बघून मला थोडं आश्चर्य वाटलंच, पण त्यामागची तिची भावना जेव्हा मला लक्षात आली तेव्हा नकार देणं शक्यच नव्हतं। तर अशा या आपल्या यंग गेस्टला मी 2 शब्द बोलण्याची विनंती करतो। नमस्कार। पहिले तर तुम्ही मला परवानगी दिली त्याबद्दल खरंच लय धन्यवाद। काय मग कसं आहे सगळे? अरे कसला भारी टिकला लावलायस रे तू। समध्या पोरींनी माझ्यासारखे येणे बांधलेत की आणि टिकली बी। मला सांगा कुणा कुणाला गावाला जायला आवडतंय? अरे बापरे सगळ्यांनाच आवडतंय की। तुम्हाला सांगू आमच्या गावाकडे बी असं झेंडावंदन व्हायचं तर दरवर्षी मी जायचं, पण मग ह्या वर्षीचं झेंडावंदन चुकू नये म्हणून मी तुमच्या शाळेत आलोय। अरे आता तुम्ही ते समूह गीत गायलं की नाही? अरे कसलं भारी गायलं सगळ्यांनी। पण तुम्हाला सांगतो आत्ताच मला तुमच्या मुख्याध्यापक सरांकडनं कळलंय की कदाचित ह्यो झेंडावंदन तुमच्या या शाळेतलं शेवटचं झेंडावंदन असणार आहे। इथली ही इमारत पाडून मोठी इमारत बांधणार आहेत इंग्रजी शाळेची, आणि तुम्हासनी दुसरीकडे कुठेतरी शाळेला जायला लागणार आहे। मला सांगा कुणा कुणाला इंग्रजी शाळेत शिकायचंय? कुणा कुणाला मराठी शाळेत शिकायचंय? एकदम बरोबर, कारण मराठी भाषा आपली मातृभाषा आहे आणि आपल्या मातृभाषेत जेव्हा आपण काय पण शिकतोय की नाही तेव्हा आपल्याला लवकर कळते की नाही? आणि ते मनात बी रुजते, कारण मातृभाषा म्हणजे आपण आपल्या आईकडून जी भाषा शिकतोय ती असते। खरं तर सगळ्याच भाषा भारी आहेत, पण आपण जेव्हा आपल्या मातृभाषेत शिक्षण घेतोय ना तेव्हा आपला शिक्षणाचा पाया एकदम मजबूत होतोय। आणि पाया मजबूत असलेली इमारत किती बी संकट येऊ द्या जागची हालत नाही बघा, होय की नाही? पाया मजबूत असला की आपण आपल्या पुढच्या आयुष्यात किती पण नवीन काय शिकायला गेलो की नाही आपण लगेच शिकतोय, ते समजतोय आणि इतरांना बी समजवू शकतोय। आज आपण देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय। इंग्रजांना लढा देऊन आपल्या देशानं स्वातंत्र्य मिळवलं, पण इंग्रजी भाषेचं वजन आपण डोसक्यावर वागवत फिरतोय। या मृत्यूपत्रामध्ये नक्की काय असेल काय माहित। या महामायेने माझ्या नातीला वाऱ्यावर सोडलं ना तर जाऊ दे, या थेरडीला काय करायचंय ना ते करू दे। तिने काहीही केलं ना तरी त्याला श द्यायला मी ऑलरेडी डाव रचलाय। कामिनी रागिणी कुठे? रागिणी डॉक्टरकडे गेली। आज जरासं बरं वाटत नव्हतं तिला म्हणून गेली, येईलच आता। पण मी काय म्हणते, म्हणजे तिच्यासाठी थांबण्याची काही गरज नाहीये, मी आहे ना। ठीक आहे, तुम्ही वाचायला सुरुवात करा। एक मिनिट, ते मृत्यूपत्र वाचतीलच पण त्याच्या आधी ते त्यात एक डेथ सर्टिफिकेट आहे, तेही वाच। काय? कोणाचं डेथ सर्टिफिकेट? असं काय करतेस? डेथ सर्टिफिकेट तुझ्या मोठ्या नातीचं। निंगे असं रडून धीर सोडून चालणार आहे काय? काहीतरी उपाय काढायला पाहिजे की नाही? कमळे अगं तू ऐकलीस काय? 30,000 द्यायला तुझा बाबा बसलाय का माझा बाबा बसलाय? हे ऐकल्यापासून माझं तर मेंदूच कार पडलाय। अगं 30,000 एवढी फी असते वय का? नुसतं गंडवायला लागलाय आपल्यासनी का? उगा आपल्या डोक्याचा सुभाष करायला लागलात काय? वय वय किती वचा वचा करायला लागल्यास, त्याचाच विचार करायला लागलोय की नाही मी। हे खरं बोललीस बघ, आपला सुभाष झालायच। कमळे आपण एक काम करूया, आपण प्रिन्सिपल सरांनी जाऊन भेटलो तर त्यासनी आपली समधी कंडिशन सांगू
आणि त्यांनी फी माफ नाही केली तर निदान मुदत तरी वाढून दे म्हणून. चल त्यांच्याकडे. अगं तुला काय कळतंय का नाही? प्रिन्सिपल सरांकडनंच तर ही नोटीस आली की नाही? असं काय बोलायला लागल्यास? अरे देवा कमळे, म्हणजे गावाकडे जायलाच लागतंय म्हणजे. मला एक फोन करायचा आहे. नाव काय? कमळे मोहिते. करा. काय हुडकायला लागलीस ग? थांब की जरा. अन्नपूर्णा आजीसने फोन लावला. त्याच आपली मदत करू शकतात बघ. त्या म्हणल्या होत्या की नाही, काय बी मदत लागली तर फोन करा. आता कॉलेजच त्यांचं आहे म्हटलं, ती करतील की त्या मदत. होय की, मी तरी विसरलोच होतो. काय झालं? अगं कट झाला. अगं परत लाव की. वहिनी ऐक ना, मी काय म्हणते, या कोण फोन करतंय अननोन नंबरवरनं? सुजाता ताई, हा फोन जरा घेऊन जा. परत कट झाला. आता